हॅलो फ्रेंड, स्वागत आहे तुमचं राणी या ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. आज स्वयंपाक लवकर झालाय, म्हणजे बघा आता 6:30 वाजलेत. मी स्वयंपाक बनवून घेतला, आल्याबरोबर फ्रेश झाले ना की स्वयंपाकाला लागले. कारण आज मी तब्येत ठीक नव्हती. सकाळी जास्ती वेळ झोपले आणि उठले तर मग स्वयंपाक नाही बनवलं, काही नाही, तशीच गेली होती. आज माझं लेकरू उपाशी असेल, म्हणजे खाल्लंय बाहेर त्यानं, पण तरी पण मी त्याला पैसे दिले होते की बाहेर खा. पण घरचं जेवण, ही कढी आहे, इथे कारल्याचे चिप्स बनवलेले आहेत. ही एकटी पुरते आहेत म्हणून थोडेच आहेत, कारण माझा मुलगा कसलंही कारलं खात नाही आहे. हा राईस, ह्या पोळ्या, हे बघा आणखीन वाफ, हे बघा वाफ येते आणखीन गरम आहे. एवढ्यातच बनवलं मी, झाकून ठेवलं. आणि याच्या खाली जी कढई आहे ना, याच्यामध्ये भाजी आहे, आलू मटरची भाजी आहे त्याच्यामध्ये. आणि इथं शिरा बनवून ठेवला आहे. हे बघा, स्वामींना नैवेद्य दाखवलं मी आणि मुलासाठी काढून ठेवलं आहे वाटीमध्ये. तर हे आज आहे असा स्वयंपाक. आणि आज स्वयंपाक दाखवण्यापासून व्हिडिओला स्टार्ट आहे. तर मला कंटाळा नाही आहे स्वयंपाक बनवण्याचा, किंवा मी हे करत नाही, कारण की आपण 2 घास पोटासाठीच कमवत असतो आणि ते व्यवस्थित असावे. पण कधीतरी तब्येत ठीक नसल्यानंतर माझ्याकडे काहीच बनलं जात नाही, तर त्यावेळेला माझं जेवण ह्याच्यामध्ये असतं, कंपनीमध्ये. आणि मुलाला मी पैसे देत असते की तू बाहेर काहीतरी आजच्या दिवस खा. आणि त्यामुळे मी आत्ता संध्याकाळी बघा 6:30 वाजलेले आहेत, तर माझा स्वयंपाक झालेला आहे. आता मला दिवाबत्ती करायची आणि नंतर मी मुलाला कॉल करून बोलवून घेणार आणि जेवण करणार. लवकरच जेवणार आहे, कारण मी पण आज म्हणजे जेवण व्यवस्थित नाही केलं, नॉर्मली वरण भातच खाल्लं आहे. तर चला, म्हणजे मला तुम्हाला हे दाखवायचे कशासाठी, की असं काही नाही आहे, मी कंटाळा करत नाही, स्वयंपाक बनवते आणि मी चांगल्या पद्धतीनं सगळं आवरत असते. हे बघा, आता इथं हे फक्त गरम आहे ना, म्हणून गॅस वगैरे क्लीन केलेला नाही आहे. भांडे घासायचे राहिलेले ते नंतर घासील, परंतु आवरून घेईल मी आता नंतर सगळं. तर चला, व्हिडिओला पुढे कंटिन्यू करा. हॅलो फ्रेंड्स, तर तुम्ही नक्कीच बघितलं असेल पुढे, म्हणजे मी आधी शूट केले ते. स्वयंपाक वगैरे बनवून झालं आहे, दिवाबत्ती करायची राहिली, ते करणारच आहे. आणि मी तुम्हाला मला एक गोष्ट शेअर करायची, कदाचित तुम्हाला पण माहिती असेल. टास्क गेम होता, त्याच्यामध्ये एका मुलाचा जीव गेलाय बरं का, परत एकदा बळी गेलाय. कारण हे पहिलं पण व्हायचं, पहिलं खूप जास्ती प्रमाणात होतं, परंतु आत्ता सध्या पण एक मुलाने 4थ्या मजल्यावरून खाली उडी घेतली आणि तो राहिला का गेला. मग मुलं गेम खेळतात, आई वडिलांचं काम आहे लक्ष देणं. गेम नाहीच खेळू द्यायला पाहिजेत. गेम खूप इतक्या भयंकर आहेत ना गेम, की आपण विचार पण करू शकत नाही किती मुलांचा जीव घेतलेला आहे. तर ह्या गेम बॅन व्हायला पाहिजेत पूर्णपणे भारतात, खरोखर व्हायला पाहिजे. कारण खूप खूप मुलं ह्याच्या आहारी जात होते. माझा स्वतःचा वैयक्तिक मुलगा, मी तुम्हाला कितीदा तरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तो गेममध्ये इतका बुडला होता आणि मी सतत त्याला लक्ष द्यायचं, परंतु तो पबजी खेळायचा. टास्क गेम नव्हता खेळत, तो पबजी खेळायचा. आणि पबजीमध्ये सुद्धा मला सारखं हे व्हायचं, त्याचं माझं भांडण व्हायचं, पबजी खेळतो म्हणून. एवढंच नाही, त्याच्या मित्रांना सुद्धा मी बोलले होते, जे मित्र त्याच्यासोबत गेम खेळायचे त्या मित्रांना सुद्धा मी बोलले होते. तर ते जाऊन कुठं आता बंद झाले. परंतु आता परत एक न्यूज ऐकली मी, की अक्षरशः म्हणजे खरंच खूप वाईट वाटतं यार, की मुलं गेममध्ये उडायला लागलेत. जे ग्राउंडचे गेम आहेत ते विसरायला लागलेत. म्हणजे नाही का, ग्राउंडवरती जाऊन मुलं जे काही खेळायचे, पहिले आम्ही खेळायचो, ते खेळ मुलं विसरायला लागलेत. घरात बसून मोबाईलमध्ये गेम खेळतात. तर ते आईवडिलांचं काम आहे लक्ष देणं. भले त्यांचा बेड जरी वेगळा असला तर आपण सारखं जाऊन चेक करायला पाहिजे, मुलांचा मोबाईल चेक करायला पाहिजे की ते कुठली गेम खेळतोय, काय करतोय. मुलगा गमावला, त्या आईवडिलांवरती काय बितली असेल हे चांगल्या पद्धतीने समजू शकतो आपण, कारण आपण पण मुलांची आई आहोत, बरोबर की नाही. तर ह्या जे गेम आहेत ह्या बॅन व्हायला पाहिजेत पूर्णपणे. कुठलीही गेम ही प्रकार राहिलाच नाही पाहिजे. आणि दुसरा मुद्दा, मला इतका राग येतो, ही जे ॲक्टर आहेत किंवा चांगले चांगले रील स्टार सुद्धा आहेत, हे सुद्धा इतके खालच्या थराला जायला लागलेत. ह्यांना पैसा भेटतो म्हणून हे ॲड करतात बरं का, गेम खेळा,
हे गेम खेळा, ती ॲप यूज करा, त्या ॲपमधून गेम खेळून पैसे कमवा, हे जी ॲड करतात ना, ह्यांना ना कुत्र्यासारखं चपलीने हाणलं पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी ॲड केली ना त्या लोकांनी, जनतेनी त्यांचे सबस्क्रायबर किंवा जे काही फॉलो केलेलं असेल ना ते काढून घ्यायला पाहिजे, जर खरे तुम्ही जनता असाल तर. का तुम्हाला दोन पैसे भेटतात म्हणून तुम्ही जिथे राहता तिथेच उलटी टांगडी करता का? तुम्ही ॲड करता, बाकीच्या कुठलेही ॲड केले तर समजू शकते मी, परंतु ही गेमिंगच्या ॲड करतात. मी एवढे पैसे कमवले, कुठले तरी खोट्या नोटा आणायच्या दाखवायचे, मी एवढे पैसे कमवले, तुम्ही बी खेळा, तुम्ही बी ॲप इन्स्टॉल करा. आणि परत नंतर लास्टला काय खायचं माहितीये का? चप्पल नाही माझ्याजवळ, चप्पलच तुमच्या तोंडावरती फेकून हाणं. लास्टला त्यांनी परत त्या ॲडमध्ये काय म्हणतात, तुमच्या जिम्मेदारीवर खेळा. अरे पण तुम्ही ॲडच करता कशाला? बरोबर की नाही? ते भले कुठले मोठे ॲक्टर असू नाही तर रोड छाप ॲक्टर असू, मला त्याच्याशी घेणे देणं नाहीये. कोण त्याच्या घरी जागीरदार असेल, स्वतः दोन पैसे कमवण्यासाठी तुम्ही ही तरी ॲड कमीत कमी नाही करायला पाहिजे, माझं असं मत आहे. आणि जी माझ्या मताशी सहमत असतील ते नक्कीच, ज्यांनी असे ॲड केलेले आहेत, रील स्टार असतील, यूट्यूबर असतील, त्यांना खरोखर त्यांचे फॉलो केलं असेल तर काढून घ्यावं, माझं तर असं मत आहे. कारण ना आपण जर धडा नाही शिकवला ना तर हे लोक स्वतःचा फायदा करतात, स्वतः मोठे होतात आणि ज्या देशामध्ये राहतात त्याच देशातल्या लेकरांना वाईट वळण लावतात, कंगाल करतात. असे कितीतरी मुलं आहेत बघा, तुम्ही फाशी घेऊन मेलेत. गेममध्ये पैसे लावतात, गेम खेळतात, आई वडिलांना माहिती होऊ देत नाही, त्यांनी जरा पैसे जास्तीचे डोक्यावरती पडले की मग फाशी घे, हे कर, असे प्रकार करायला लागले. तरी पण लोकांना लाज वाटत नाही का की आपण काय संदेश देतोय जनतेला? मुलं बिघडवण्याचा, गेम खेळा, पैसे कमवा, हे करा, ते करा. हे ॲड करताना तुम्हाला पैसे भेटतात, तुम्हाला लाजी वाटायला पाहिजेत. तुमच्या दोन पैशासाठी तुम्ही दुसऱ्यांना गेम खेळा म्हणून सांगता, इन्स्टॉल करा, हे ॲप इन्स्टॉल करा, त्याच्यावरती एवढे पैसे भेटतात, लगेच पैसे भेटतात. असले जर प्रकार ॲडचे करत असाल तुम्ही तर तुमच्यासारखे धिक्कार कुणी नाहीये. दुसरे तुम्ही कुठलेही प्रमोशन करा ना, आम्हाला त्याच्याशी काहीच घेणं देणं नाहीये, परंतु तुम्ही प्रमोशन अशा गोष्टींचं करू नका की ज्याच्यामध्ये मुलं बिघडले जातील. चांगला संदेश देणारं जर ॲप असतील, काय शिकणाऱ्या ॲपचं तुम्हाला बरं प्रमोशन येत नाही, भेटत नाही. शिक्षणाबाबतीचं जर कुठली गेम असेल तर त्याच्या बाबतीतलं तुम्हाला प्रमोशन भेटलं तर त्याचा अभिमान वाटेल आम्हाला. परंतु तुम्ही कुठल्या ॲपचं हे करताय, प्रमोशन करताय की ज्या मुलांना वाईट वळण लावणार आहे, म्हणजे एक प्रकार ते काय म्हणतात, जुगारच ना. अरे तुम्ही खरे जर आई बापाचे असाल तर तुम्ही खरोखर सांगा बरं की तुम्ही खरंच ही गेम खेळून पैसे कमवलेले आहेत म्हणून. का दोन शब्द तोंड वर करून यायचं आणि लोक पण बघतात खुशाल, जनतेला काही वाटत नाही का की हे चुकीचे ऍड करतात म्हणून? मी ही फार दिवसापासून बघते, माझ्या डोक्यात होतं ह्या विषयावरती बोलायचं, पण काय होतं माहितीये का, काहीतरी बोलायला लागलं की मी विसरून जाते. परंतु आज मी ठरवलंच की ह्या विषयावरती तर नक्कीच बोलायचं. जसं ती गेमचं मी ऐकलं ना तसंच ही एक जुगारचं व्यसन लावतायत मुलांना. मी पैसे कमवले, खरेच तुम्ही पैसे कमवले, दाखव बरं. मूर्खपणाची पण एक लिमिट असते की आपण ज्या देशामध्ये राहतोय तिथल्या जनतेच्या जीवावर ऐश करतो, जगतो, मोठ्या मोठ्या गाड्या घेऊन फिरतो, माझे एवढे फॉलोअर्स आहेत, माझे एवढे सबस्क्रायबर आहेत, मिरवतात तोंड घेऊन, आणि अशी ऍड करताना तुम्हाला लाज नाही वाटत? म्हणजे जनतेलाच वेड्यात काढता तुम्ही, जनतेलाच व्यसन लावता तुम्ही, असं झाले ना. मग हे जनते खूप काही असं फ्रेंड्स घडत असतं, आपण त्या गोष्टीवरती बोलायला पाहिजे. आणि ही बोलण्यासाठी कुणी इथं मनाई करू शकत नाही, कुणाच्या बापाची जागीर नाही आहे. कारण मी माझं मत मांडलेलं आहे इथं, जी मला डोकं खराब होत होतं माझं बरेच दिवसापासून, ज्यांनी ऍड केलेत मी. आणि परत काय करतात माहिती आहे का, हे प्रमोशन करतात आणि त्याच्या कमेंट्स बंद करून ठेवतात. हे पण मी तुम्हाला सांगते. एकाला तरी मी कमेंट केली होती की तुला शोभती का अशी ऍड करायला म्हणून, त्याने लगेच कमेंट्स बंद केल्या. वेळ आली ना तर तो कोण व्यक्ती आहे त्याच्या आयडीचं नाव सांगून देईन. आणखीन ते हे पण शेअर मार्केटवाले बरं का, ट्रेडिंग का काही म्हणतात ते, मला येत नाही. तो पण एक व्यक्ती आहे ज्यानं चॅनल हे केले, सॉरी इन्स्टाला, आणि त्याने टाकलं की अशी ट्रेडिंग करायची, तशी करायची,
मग पैसे भेटतात, मी असा सक्सेस झालो, तू असा सक्सेस होशील, असं वगैरे वगैरे वगैरे. मी त्याला त्याच्या खाली कमेंट्स केली, तुम्ही एवढे मोठे वयस्कर आहेत सर, तुम्ही मुलांना काय संदेश देताय? मुलं बिघडण्याचा संदेश देताय तुम्ही, की चक्क ट्रेडिंग कशी करायची सांगताय. आणि करायची असेल तर ह्याला जॉईन करा, करायची असेल तर त्या चॅनलला सबस्क्राईब करा, हे असं तुम्ही लिंक देता, तिथं करायला सांगता मुलांना. तर तुम्ही एवढे वयस्कर आहेत, तुमची मुलं सुद्धा त्या मुलांनी एवढेच असतील. तुम्हाला एवढं पण वाटत नाहीये का की आपण, तुम्हाला तुमचा जर मुलगा असा बिघडला, तुमच्या मुलांनी जर असं पैसे लॉसमध्ये घालवले, कुणाचं हे केलं, तर तुम्हाला चालणार आहे का ह्या गोष्टी? तुम्ही सुरुवात करा बरं. जर ती खरंच चांगलं असेल आणि ते पैसा भेटणार आहे, मुलं काहीतरी कमवणार आहेत, मुलं त्याच्यातून काहीतरी शिकणार आहेत, तुम्हाला जर असं खरं वाटत असेल ना, तर पहिली सुरुवात तुमच्या मुलापासून करा. दुसऱ्यांची मुलं बिघडवण्यापेक्षा, दुसऱ्यांच्या घरावर पाणी ओतण्यापेक्षा स्वतःच्या घरावरून सुरुवात करा तुम्ही. आणि जर तुमच्या मुलांनी खरंच ट्रेडिंग करून एवढे पैसे कमवले आणि त्याचे काहीच पैसे गेले नाहीत आणि त्याच्यातून त्याचा फायदाच झालाय, तर असं दाखवा मला. तुम्ही स्वतः तसं जर असतं ना, तुम्ही जर ट्रेडिंग करून पैसे कमवत असते ना, तर तुम्ही इथे येऊन चॅनल खोलून व्हिडिओ टाकले नसते. समजलं का? ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचं ज्ञान वाटावं म्हणजे वाढतं, परंतु स्वतःच्या फायद्यासाठी वाईट ज्ञान वाटून जनता बिघडवून नये, हे मला म्हणायचे. त्यातल्या त्यात तुम्ही जर हरिपाठचे व्हिडिओ टाकले, त्यातल्या त्यात तुम्ही कुठल्या मंत्रांचे व्हिडिओ टाकले, त्यातल्या त्यात मुलांना कसे हे करता येईल, शिक्षणासाठी फायदा होईल, असे जर काही व्हिडिओ टाकले, गणित हे ते, तर मी समजू शकते बाबा की ते चांगल्या गोष्टी आहेत आणि त्यांना आपण सपोर्ट करू, बरोबर की नाही. परंतु तुम्ही मुलांना बिघडवण्याचे जर व्हिडिओ टाकत असाल, हे गेम खेळा, ते गेम खेळा, ह्याच्यातून पैसे भेटतात, ते ट्रेडिंग करा, तर हे तुमचं चुकीचं आहे. हे जे ऍड करता ना तुम्ही 2 पैशासाठी ऍड करता, परंतु तुमच्यामुळे जर असे काय असतात ना, विश्वास ठेवतात आणि लगेच त्याच गोष्टीच्या मागे लागतात. परंतु ज्यांनी बी काही केले, तो प्रत्येकाचा नशिबाचा भाग असतो. असंच कुणाला आयता पैसा भेटत नसतो. समजलं का? नशिबाचा भाग असतो, तो त्याच्या त्या करिअरमध्ये तो त्याचा नशीबच असणार आहे, म्हणून तो सक्सेस झाला, भले शेअर मार्केट असू द्या. म्हणून काही प्रत्येकाने शेअर मार्केटमध्ये जायचं आणि सगळं कंगाल होऊन बसायचं का आणि परत फाशा लावून घ्यायच्या? रे थोडा विचार करा. जर आपल्याला एखाद्याला चांगलं शिकवता येत नसेल ना, तर वाईट तरी कमीत कमी शिकवू नका, मला एवढं म्हणायचं. 2 पैसे तुमच्या खिशात येतील तो विषय वेगळा राहिला, परंतु 10 लोकांच्या खिशातून पैसे जातील ह्याचा डोकं कसं नाहीये तुम्हाला, की 10 लोकांच्या खिशातून पैसे जाऊन त्या लोक कुठल्या परिस्थितीमध्ये असतील. तुमच्यासारखे तर असे नसतील ना लोकांना खोटं नाटं बोलून लुबाडलेले. हे लोक असेच असतात. हे लोक 1 नंबरची टोप्या घाले असतात. ह्यांना टोप्या घालायची सवय असते आणि हे टोप्या घालूनच एवढं सगळं केलेलं असतं आणि ते दिखावा करतात की मी ह्याच्यातून हे कमवलं, पण रिअल लाईफमध्ये ते तसं झालेलं नसतं. जरा खरोखर मुलांनी थोडा दुसऱ्या साईडने विचार करावा. एका रात्रीमध्ये कुणी श्रीमंत होत नाही किंवा एका वर्षामध्ये कुणी श्रीमंत होऊ शकत नाही. प्रत्येकाचा नशिबाचा भाग असतो. त्याच्या नशिबात जे कष्ट लिहिलेले आहे त्यानं ते कष्ट केले तरच सक्सेस होतो. माझं वैयक्तिक असं मत आहे आणि हे माझंच मत आहे आणि मला माझ्या मत मांडण्याशी कुणीही तर रोखू टोकू शकत नाही. आणि माझं जर चुकीचं मत असेल तर जनतेने सांगावं ही बाई चुकीचं बोलते म्हणून. कारण ना माझा मुलगा पण ट्रेडिंग करतो आणि मी खूप त्याला बोलते, खूप हे करते, परंतु तो माझा ऐकत नाही आहे. का तर तो मी बघत असते, तो कुठले व्हिडिओ बघत असतो. तो बऱ्याच मुलांचे व्हिडिओ बघतो की जे सांगतात ट्रेडिंग, मी ही ट्रेडिंग करून हे केलं ते केलं, लॅपटॉप दाखवतात, गाडी दाखवतात, सोनं नाणं दाखवतात, घर दाखवतात, परंतु ते असतं कुणाचं, बापानी कमवलेलं. बापाच्या जीवावर ऐश करणारे असे टुक्कर असतात आणि जे सेटअप घेऊन बसलेले असतात आणि फक्त सांगतात की मी ट्रेडिंग करून एवढे कमवले. परंतु रिअल लाईफ मध्ये तसं होतं का? एखाद्यासोबत होतं, कारण त्याच्यात लक असतं, नशीब असतं. त्याचं प्रत्येकाचं नशीब असतं की त्याचं कुठल्या ह्याच्यातून करिअर घडल, बरोबर की नाही. तर असे फालतूक ऍड करताना जरा 10 वेळा नाही 100 वेळा विचार करावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला खरोखर. आणि मी कमेंट्स करत असते, परंतु काही लोक आता असे झालेत की लोक अशी कमेंट्स करतात बरं का, जे चांगले माझ्यासारखे आई आहेत त्यांना वाटतं आपले मुलं बिघडून आहेत म्हणून. तुम्हाला सांगते, बऱ्याच महिला असो पुरुष सुद्धा असतात त्याच्यात की जे शहाणे असतात,
ते कमेंट्स करतात म्हणून हे लोक कमेंट्स बंद करून ठेवतात. तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघा, जिथं जिथं हे लोक प्रमोशन करतात ना, त्यांच्या कमेंट्स त्या व्हिडिओच्या बंद असतात. आणि मी स्वतः वैयक्तिक जशी माझी ती व्हिडिओ बघितल्या मी पहिली, कारण मी फॉलो केलेलं आहे त्या व्यक्तीला, मी बघितल्याबरोबर त्या व्यक्तीला कमेंट्स केली. व्हिडिओ अपलोड झाला आणि मी कमेंट्स केली. तुम्हाला सांगते त्याच क्षणाला त्यानं कमेंट तर हाईड्स केलीच, परंतु कमेंट्स बॉक्स बंद करून टाकला. जर तुम्हाला एवढी भीती वाटते तर तुम्ही एवढं सगळं चांगले व्हिडिओ बनवता, लोकांना कॉमेडी करून हसवता, हे करता, आणि परत मध्येच तुम्हाला 2 पैशासाठी तुम्ही असे जर हे करा ते करा, जर असे प्रमोशन करत असाल फालतू गोष्टीची, तर ते चुकीचं आहे तुमचं. मग कमेंट्स ऑफ ठेवू नका, ऑन ठेवा. सॉरी, तुम्ही चुकीचं करता म्हणून तुम्हाला कमेंट बॉक्स बंद करायची वेळ येते. समजलं का? त्याच व्हिडिओचे कमेंट्स बॉक्स बंद असतात नेमके का? मग चालू ठेवायचे ना, जर तुम्ही खरे आहात आणि तुम्ही ते करूनच पैसे कमवलेत तर. बरोबर की नाही फ्रेंड्स? हा छोटासा व्हिडिओ मला फक्त गेमिंग वरतीच बनवायचा होता, आणि हे जे प्रमोशन करतात ह्या लोकांवरती, की हे चुकीचं करतायत. प्रमोशन करा तुम्ही, पण बाकीच्या गोष्टींचं कुठले जरी प्रमोशन केलं तरी काही हरकत नाही. पण जुगाराची सवय लावणं मुलांना आणि जुगाराचे प्रमोशन करणं हे कितपत योग्य आहे तुम्ही सांगा. तर चला फ्रेंड्स, हा छोटासाच व्हिडिओ मला याबद्दल बनवायचा होता. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा आणि आपली काळजी घ्या. बाय बाय.